नमस्कार, स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। सकाळी सकाळी थोडंसं ट्रॅक्टर काढाकाडी चालू होती। नामदेवबाईचं ट्रॅक्टर होतं ते थोडंसं बाजूला लावलं, कारण आपल्याला लावायची होती ट्रायली। मग काय आपल्या ट्रॅक्टरला ट्रायली वगैरे लावली। सकाळी सकाळी जरा गाडीचं काम करून आणलं होतं। मग म्हणलं थोडासा कलर उरला, कलर वगैरे मारून घेतला चांगल्या प्रकारे। मग तिथून आलो कॅरेट भरायला। पुढे एका ट्रॅक्टरमध्ये चालू होते, आपण पण योगूबाईचे कॅरेट वगैरे टाकून आलो। तेवढ्यात आला कुमारच्या गाडीमध्ये। काय आपण फर्स्ट टाइमच बसलो होतो, त्यामुळं कुमारनं गाडी वगैरे वळवली आणि निघालो होतो आपण पंपभाऊला सोडायला। मग काय पंपभाऊची ड्युटी संपली होती। मग पंपभाऊला आज पाठवायला जात होतो आपण लातूर रोडला। मग स्टेशनवर वगैरे जायचं होतं, त्यामुळे मग काय गाडीच काढली आणि गाडी रिकामी होती म्हणून आम्ही सोबतच गेलो। मग काय कुमारनं मस्तपैकी ड्रायव्हिंग करत 10 मिनिटातच पोहोचलं ना लातूर रोड स्टेशनला। मग काय तिथं गेलो स्टेशनला वगैरे, एक छोटासा व्हिडिओ घेतला। भाऊची बॅग वगैरे घेतली, भाऊकडे 2 बॅगा होत्या, घरूनच डबा वगैरे आणला होता। मग काय स्टेशनवर गेलो, 11च्या यायचा टाईम होता ट्रेनचा। मग काय ट्रेन काय लवकर आलीच नाही। मग वाट बघून मग म्हणलं अनाऊन्समेंट झाली। मग काय ट्रेन पार पुढे गेली होती। मग डब्याचा नंबर वगैरे बघितला आणि आपण गेलो डब्याकडे। मग म्हणलं भाऊला एक बार आता ट्रेनमध्ये बसवायचं। कसं आहे, लय खूप अवघड आहे हो फौजीचं आयुष्य, कारण इथून गाव सोडताना सुट्ट्या सुटीना भाऊला काय शेवटचा एक बार अलविदा केला। मग म्हणला भाऊ आता येतो 2-3 महिन्यानं सुट्टी घेऊन, ड्युटीला जायचं आहे। त्यामुळं मग भाऊची काय गाडी हल्ली। तिथून मग आपण पण निघालो आता वापस। मग कुमारच्या गाडीपाशी वगैरे आलो, कुमारनं गाडी वगैरे चालू केली। मग म्हणला थोडंसं CNG भरायचं आहे। मग आलो चाकूरच्याच पंपावर, CNG वगैरे भरली। जवळपास 6-7 किलो CNG पण भरला। प्रेशर वगैरे चांगला होता। कुमारनं वगैरे सोडलं आम्हाला बसस्टँडला। आपल्याला इथून जायचं होतं तर लातूरला। चाकूरच्या बसस्टँडला आलो आणि बसस्टँडला गर्दी काय, कालच्या लक्ष्म्यामुळं आज इतकी तोळून गर्दी होती की GST येईल त्या STमध्ये काय जागा भेटतच नव्हती। लालपऱ्या काय गच्च भरून, माणसं तर माणसंच, बाया तेवढ्याच, लेकरं तेवढेच, खूपच गर्दी होती। त्यामुळं 2-3 एसट्या सोडल्या, 4 सोडल्या। मग म्हणलं आपला काय नंबर लागला, तिथं होता एक क्रुझरवाला। मग म्हणलं त्यानं नेतो म्हणला, 10-20 रुपये आगाव घेतले। भाऊनं सोडला लातूरला। खूप दाटणीत बसून आलो, म्हणलं चला लातूरला गेलो। लातूरला गेल्यानंतर बसस्टँडलाच जायचं होतं, कारण तिथून पकडायची होती आपल्याला निलंगा गाडी। तिथं पण गाडी खूप लवकर आलीच नाही। खूप वेळ वाट बघून मग म्हणली शेवटी गाडी वगैरे आली। तिथं आला आपला गणूभाऊ। मग गणूभाऊसोबत 3 जण आपल्याला जायचं होतं निलंग्यासाठी। मग तिथून गाडी वगैरे घेतली। एक म्हातारे मामा बसले होते, मामानं काय 2-4 पेपर वाचले निलंगा येईपर्यंत। निलंगाच्या बसस्टँडला आलो, तिथून आपल्याला जायचं होतं पुढी। मग थोडीशी भूक लागली आहे म्हणलं, भूक लागल्यामुळं मग काय मस्तपैकी व्हेज पुलाव मागितला। भावानं काय 1 नंबर दिला होता, मसाला दाबूनच टाकला होता। तिथून आलो, आपल्याला लागली बोरसुरीची गाडी। मस्तपैकी वाटाणे घेतले टाइमपास म्हणून आणि निघालो पुढच्या प्रवासात। मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा।